नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहे अंडा कढी। तर आपण त्याचा मसाला बघूया। त्यामध्ये तेल तापत ठेवलेलं आहे। त्याच्यामध्ये आपण आपल्याला थोडंसं घालायचं आहे जिरे, बस थोडंसं घालायचं आहे, जास्त नाही घालायचं। त्यामध्ये थोडंसं आपल्याला घालायचं आहे कांदा, कांदा थोडासा मऊ झाला की आपण त्यामध्ये मग मऊ झालं की त्यामध्ये आपण घालणार आहे खोबरं, अद्रक आणि लसूण आणि टमाटर हे सगळं आपण छानपैकी थोडंसं मऊ असं म्हणजे थोडंसं काय करायचं, ह्यामुळं काय होतं ग्रेव्हीला खूप छानपैकी टेस्ट येते, खूप छान ग्रेव्ही लागते। तर ह्याच्यामध्ये हा जो आपण जो मसाला भाजलेला आहे त्यामध्येच आपण ओतायचं थोडंसं पाणी टाकायचं आणि ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचे अंडे शिजत। चार अंडे, आणि अंड्यामध्ये फुटतात होतात ना, त्यासाठी जेव्हा आपण अंडे शिजत घालतो ना तर थोडंसं मीठ घालायचं, म्हणजे काय होतं अंडे पटकन शिजतात आणि काय फुटत वगैरे काय नाही आहे। हा आपला मसाला तेलामध्ये फ्राय केलेला आहे। आता आपण हा वाटून घ्यायचा मिक्सरमध्ये मसाला। आता आपण ह्याला हा आपला मसाला वाटून झालेला आहे। मंडळी, आता आपण आपले अंडे छानपैकी शिजल्यात आणि आपण ह्याला चिरा देऊन थोडंसं आपण ह्याला तळून घ्यायचं। एक अंडा आपण 4 अंडे घातले ते शिजत, त्यामधले 3 अंडे आपल्याला खायला, एक अंडा आपण मऊला दिला। झाले आपले अंडे मस्तपैकी फ्राय झाले ते, आता आपण ह्याला काढायचं आहे। आता ह्यामध्ये आपण ना थोडासा मंडळी आपल्याला ना थोडं खोट्यासाठी ना आपण ना लाल मिर्च पावडर, म्हणजे घरचा मसाला आहे, आणि हे काश्मीरी लाल मिरची टाकून चांगलं थोडंसं परतायचं, आणि मग ह्यामध्ये आपण वाटलेला मसाला, म्हणजे काय होईल आपलं छानपैकी अशी करी येते। तर आपल्याला मसाल्याला छानपैकी आपल्याला तेलात भाजायचं आहे। ह्याच्यामध्ये ना म्हणजे थोडंसं ना आपण जेव्हा ग्रेव्ही बनवतो ना तर थोडंसं मसाला एकीकडे आणि पाणी एकीकडे होतं, ते होऊ नये म्हणून आपण थोडंसं बेसन, पण बेसनला आपल्याला छानपैकी
मसाल्यामध्ये भाजून घेतलं पाहिजे तेलामध्ये. त्याच्यावर घाटे नाही बनले पाहिजे. आता आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे थोडी हळदी, धनिया पावडर, थोडा आपल्याला गरम मसाला घालून ना आपल्याला कमी गॅसवरती ना तेल सुटेपर्यंत हा मसाला भाजून घ्यायचा. थोडंसं भाजून घेऊया. थोडंसं आपल्या भाजीला बऱ्यापैकी तेल सुटलेलं आहे. आता आपल्याला जेवढी ग्रेव्ही हवी आहे तेवढं आपण ह्याच्यामध्ये पाणी ओतायचं. मला तर जास्त नको आहे, जास्त मी नाही. लगेच आपण ज्या मसाला टाकलेले गुठळे आहेत ना ते गुठळे आपल्याला काढायचे. एवढी आपल्याला ग्रेव्ही पुष्कळ आहे. त्यामध्ये आपल्याला चवीनुसार घालायचं आहे मीठ, थोडंसं अजून, आणि थोडंसं वरून घालायचं आहे आपल्याला कोथिंबीर. आणि ह्याला छानपैकी एक उकळी आल्यावरती ह्यामध्ये अंडे सोडायचे. तोपर्यंत आपण ह्याला झाकून घेऊया. मंडळी, आता आपल्याला याच्यात घालायचे अंडी. अंडी घालून आपण 1-2 मिनटं अजून ह्याला चांगले उकळी काढायचे. आपला अंडा कढी खाण्यासाठी तयार. मंडळी, आपली अंडा ग्रेव्ही, अंडा मसाला हे तुम्ही भाकरीवर खाऊ शकता, चपातीवर खाऊ शकता, राईसवर खाऊ शकता, कशावरही खाल्लं तरी खूप छान लागतं. आता मंडळी, कसं वाटले माझी आजची रेसिपी? भेटूया अशा छान छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.